नमस्कार मंडळी, मी सूर्यकांत कुंभार। या दुर्मिळ वनस्पतीचे नाव आहे चौधारी घेवडा। शास्त्रीय भाषेत याला सोफोकार्पस टेट्रागोनोलोबस असे म्हणतात आणि स्थानिक भाषेमध्ये गोवा बीन्स, चारकणाचा घेवडा असंही संबोधलं जातं। या वनस्पतीचा वापर रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो। ही वनस्पती पोषक तत्वांनी समृद्ध आहे आणि या वनस्पतीचे सर्व भाग योग्य आहेत। पाने पालकासारखी खाऊ शकतात, फुले सॅलडमध्ये वापरता येतात, कंद कच्चे किंवा शिजवून खाऊ शकतात आणि बिया सोयाबीनसारख्या प्रकारे वापरता येतात। वनस्पतीचे सर्व भाग खाण्यायोग्य आहेत, ज्यामध्ये शेंगा, पाने, फुले, कंद यांचा समावेश आहे। या वनस्पतीमध्ये विटॅमिन ए, विटॅमिन सी, कॅल्शियम आणि लोह व इतर पोषक घटक असतात। या भाजीसाठी लागणारे साहित्य: कोवळे चौधरी घेवडे, चिरलेला कांदा, तिखट, तेल, मीठ व किसलेले खोबरे। या भाजीची कृती पाहू। कोवळ्या शेंगा भाजीसाठी प्रथम स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या। कांदा बारीक चिरून घ्या। खोबरे किसून घ्या। कढई घ्या, ती चुलीवर किंवा गॅसवर ठेवा। त्यात थोडे तेल ओता, ते तापल्यावर त्यात कांदा टाका। कांदा थोडासा लाल झाल्यावर चिरलेली भाजी त्यात टाका। ती थोडी परतवून घ्या। ती थोडी शिजल्यावर त्यात तिखट मीठ टाका। ती परतवून घ्या। भाजी चांगली शिजल्यावर त्यात किसलेले खोबरे टाकून परतवून घ्या। त्यावर झाकण ठेवा व भाजी चुलीवरून उतरवून ठेवा। ही तुमची चौधारी घेवड्याची भाजी तयार झालेली आहे। ही नाचणीच्या किंवा तांदळाच्या भाकरीसोबत खाऊ शकता। त्याशिवाय पेज भातासोबत ही भाजी तोंडाला उत्तम स्वाद देते। ह्या चौधारी घेवड्याच्या भाजीच्या बिया हव्या असल्यास खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा। धन्यवाद।